बीडमध्ये हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा। सूर्य उगवण्याच्या पूर्वसंध्येला हनुमानाचा जलाभिषेक, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। अमृत भारत स्टेशन योजनेमध्ये 132 रेल्वे स्थानकांचा समावेश। कोल्हापूर रेल्वे स्थानकासाठी 43 कोटींचा निधी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। जप्त वाहनांच्या पार्किंगबाबत धोरण आखा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश। जप्त वाहनांमुळे सामान्य नागरिकांना त्रास, उच्च न्यायालयाने नोंदवलं निरीक्षण। नाशिकमधील अंजनेरी पर्वतावर जाणाऱ्या भाविकांवर मधमाशांचा हल्ला। 70 ते 80 भाविकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती। राज्य सरकारची गुलाबी ई-रिक्षा धावणार का? महिलांसाठीची स्वयंरोजगार योजना राहिली कागदावरच। उल्हासनगरचे भाजपा आमदार कुमार आयलानींच्या घरासमोर आंदोलन। जनशक्ती पार्टी आणि राष्ट्र कल्याण पार्टीच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन। पुण्यातील प्रसिद्ध गुंड निलेश घायवळकर हल्ला। आंध्रुड गावातील जत्रेत झाला हल्ला। कुस्तीच्या फडातील पहिलवानानेच हल्ला केल्याचे समोर। म्यानमारमधून 60 भारतीय सायबर गुलाम तरुणांची सुटका। महाराष्ट्र सायबर सेलचं मोठं यश, 5 आरोपींना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।